ज्यांच्या पक्षातली माणसं जातील ती गेली म्हणून त्यांना फार काय खेद वाटणार नाही की एवढं होऊन सुद्धा उद्धवसाहेब खचले नाहीत, उद्धवसाहेब हातात झाले नाहीत, उद्धवसाहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळेच या लोकांची झोप ही उडालेली दिसतेय की अभी भी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने भीती आज मला वाटते। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, कोकणातील राजापूर विधानसभेतील माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेचे शिवबंधन तोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंदाश्रमात शिंदे सेनेत प्रवेश केला। पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शिंदे सेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले। साळवी यांच्या प्रवेशाने आता कोकणात शिंदेची ताकद वाढली आहे। यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला। यावरून ठाकरे गटाचे नेत्यांनी राजन साळवी, एकनाथ शिंदे आणि शिंदे सेनेवर जोरदार टीका केली। यातच आता कोकणातील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाष्य केले। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एक लचका तोडला जात आहे। पक्षाला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे। याबाबत आमच्या चर्चा सुरू आहेत। आमच्या चर्चा कायम सुरू असतात। आमची चर्चेची पद्धत थोडी वेगळी आहे। आमचा पक्ष आदेशावर चालतो। पक्षप्रमुख हे आमच्यासारखे वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा करत असतात। राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, तसेच अनेकांनी प्राणपणाला लावले। आजही बाळासाहेबांची पुण्य संपलेली नाही। त्यांनी दिलेले विचार संपलेले नाही। त्यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार मराठी माणसाला दिलेला आधार आहे। शिवसेना ही राख छाचलेल्या निखाऱ्यासारखी झाली आहे। राख बाजूला केली की पुन्हा एकदा निखारा पेटता होईल। बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक पेटत्या निखाऱ्यासारखा आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे। तर ही होती मित्रांनो राजन साळवी पार्टीतून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।